तर सर जी तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही स्वभावाने खूप चांगले आहात, तुम्ही चॉकलेट बॉय आहात, तरीही तुम्ही तुमच्या मित्रांना ठेचा खायला देता. जी का? काय की शूटिंग करत माझ्या घरी नेहमी गावातून बाबळगावातून ठेचा येतो आणि शूटिंग करत करत एकदा अक्षयनी खाल्ला, अभिषेकनी खाल्ला. लंडनमध्ये काय की कुठेही गेलो परदेशी तर ठेचाची जी एक बरणी असते ती बरोबर आम्ही घेऊन जातो आणि म्हणजे काय तिथं काही नसलं तरी एक ब्रेडला ठेचा लावून आपण खाऊ शकतो आणि जगू शकतो. म्हणजे हे मराठी माणसाचं एक काय की ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी हे नेहमी बरोबर ठेवून जायचं. आणि एकदा ती सवय लागली की मग आता सुरू झालं प्रत्येक महिन्याला एक अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, त्यात रवी जाधव, कृषिका लुल्ला आमच्या प्रोड्युसर, धर्मेश, आता सगळ्यांची लिस्ट लागलेली आहे. पण मला वाटतं यात तुमचा काहीतरी फार मोठा प्लान आहे. प्लॅन काय असणार? ठेचा जो असतो फार तिखट असतो जी. आणि तो खाल्ल्यावर सगळेजण कुठेतरी दुसरीकडे खूप बिझी व्हावेत आणि सगळी कामं तुम्हाला मिळावीत असं तुम्हाला वाटतं? हा प्लॅन तुम्ही कोणाला सांगू नका. नाही असं आहे, एकदा असं झालेलं आहे, घडलेलं आहे. कोणाबरोबर? नाव घेऊ शकत नाही, अभिषेक बच्चन नाव घेऊ शकत नाही. पण ठेचा असा असला पाहिजे की नाक रुमाल घेऊनच जेवायला बसलं पाहिजे, असं ठेचा असला पाहिजे. बरोबर आहे. त्याची मजा आहे. टिश्यू पेपर शिवाय काम होऊ शकत नाही. हा माणूस ठेचा देतो बरोबर आहे, कारण लोक या माणसाविषयी बोलतात की हा मोठा माणूस आहे, याला स्ट्रगल करायला कसला त्रास झाला असेल, पण तसं नाही आहे. म्हणून हा माणूस रोज ठेचा खातो हे प्रूव्ह करायला की ठेचा खाऊन खाऊनच माणूस मोठा होतो. अरे रोज ठेचा खातो हा माणूस. हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही सर. त्यांच्या घरी आमच्या जेन्युइन वहिनी. जेनिलिया वहिनी. अरे त्यांचे हात बघा जाऊन, 2-2 गोण्या मिरच्या अशा खुडत खुडत बिचाऱ्या ठेचा करतात. म्हणजे काय आहे मोठेपणा म्हणत तू, किती मोठेपणा सर, क्या बात आहे सर. सगळ्यांसाठी तुम्ही घरून ठेचा घेऊन जाता, शाबास सर. फक्त मला एवढंच विचारायचं होतं सर का बा, म्हणजे त्या ठेच्याबरोबर लोणचं पण विकता का तुम्ही? एक मिनिट सर. हा हॅलो, ऐक ना, तू ते बोलत ना ठेचा लोणचं पाहिजे, ते विकणारे आले आमच्या इकडे आज. 1-1 किलो ना दोन्ही? हा दोन्ही 1-1 किलो. बरं हा फोन ठेव. पागल आहे का तू? हा कुरड्या काय कुरड्या येडे, रडू नको, सांगतो मी त्यांना. हा बरं सांगाडे ना, हा सांगाडे पण सांगतो, काय हरकत नाही. हा आणि काय म्हटल्या चेहऱ्यावर पुटकोळे आल्या त्या? अगं ए पागल, ते नाही आहेत ते, हे रितेश देशमुख आले, रितेश देशमुख. सॉरी सर, काय झालं तुम्ही आले की नाही, आलेला तुमचा फोटो काढून मी व्हॉट्सअप केला बायकोला. तिला काय वाटलं ते पतंजलीवाले बाबास आले का काय? हा सॉरी, देतील सगळं देतील ते. अगं मेन बिझनेस आहे त्यांचा हा. पिक्चर काय वर्षातून एकच करतात, बाकी वर्षभर हेच आहे त्यांचं. पाठवतील सर, तेवढं ऑर्डर घेतली आपली. चला ऑर्डर भाऊ. भाऊ हे बिस्किट कुत्रे कुठे कोणते काय कुत्रे काय स्वार्थ तुम्ही? भाऊ अप्पा कधी इलास? आत्ता दिलंय. कसा इलास म्हणजे काय? अरे असं काय करतस? त्या गणपतीच्या मिरवणुकीच्या ट्रक मध्ये बसलोय, थंच माका झोप लागली ना, आणि झोप लागली मग जागो झालं तर बघतोय तर काय मुंबईचा ट्रक मुंबईत दिलंय. मग म्हटलं आता हाय इलय. कोण आहे तो? कोण आहे मध्ये? कसे आले? हे ते डॅडी. एक मिनिट, काय तू माका काय बोललो होतस?
मुंबईत मी जज असे म्हणान मग होतो कोण बसला उठायचा का उठाय उठाय उठ गंमत गंमत उठ रे आता काय करतोस उठ मारू चल बाहेर उठ लाज नाही काय उठ कोणा का बसवतास तुम्ही हा अक्कल आहे तुझा अक्कल अक्कल आहे तुला अक्कल क्लार्क कुठलो क्लार्क क्लार्क थर्ड क्लार्क थर्ड क्लास काय हो उठ मागे तू उठ बस चल बाहेर बाहेर काय मॅटर 100 रुपये देतो गप्प इज्जत ठेवा ना 100 रुपये म्हणून गुपचूप बसतो तसं नाही बापाची शेवटची इच्छा होती मला जज म्हणून बघायचं डोळे दिपले माझे रे एकदम जज दिसतात जा आता जा बाबा हा? जावा जावा येतं, येतं, यावा, जावा. यावा. ही भजी जामच पसरली ना काय आता काय करणार दादा बापाची इच्छा होती शेवटची म्हणून. बापाची इच्छा आहे म्हणून सोडलं मी बसा, बसा. नाही तर मी कुठल्याही स्पर्धेत हा कोट देत नाही कोणाला किती मोठी मिरवणूक असली तरी सर तुमच्यावर पुढचा आरोप आहे. नमस्कार 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 आज आप आए हैं चला हवा ये उद्या के सेट पर और मैं हूँ आप सबकी चहेती बरका भट्ट. सर आज महाराष्ट्र की जनता को आपसे ये पूछना है कि आखिर ऐसी क्या वजह है मिस्टर देशमुख, ऐसा क्या हुआ है कि इतना स्टारडम पाने के बावजूद आप फिल्मों में अपनी पत्नी के कपड़े इस्तेमाल करते हैं. काय हे कसं काय बोलला प्रूफ सर. इसका जवाब हिंदी में दूं कि मराठी में दूं? सर हम सारी भाषाएं समझते हैं, आप प्यार करने वाले लोग हैं, आप कोई भी भाषा में दे दीजिए सर. वाह मराठी में बोलो जज साहेब तुम्ही मराठी मराठी, मध्ये आता जसं आहे, मी पण आहे ना इथं मी पण आहे भाकरे मॅडम पण आहे त्यांना पण समजलं पाहिजे मराठी जी तर आम्ही हमशकलची शूटिंग करत होतो आणि सैफ मी आम्ही दोघंही मॉरिशसमध्ये हे गाणं शूट करतो जिथे ॲक्च्युली डबल रोल्स आहेत. तर तो सिक्वेन्स असा होता की आम्हा दोघांना म्हणजे ह्या फिमेल आउटफिटमध्ये यायचं होतं. पण हो आता काय मजबुरी असते त्यावेळेस तो कलर फिट झाला नाही त्याच्यामध्ये. जी हे बरोबर आहे पण मेजर प्रॉब्लेम आहे की मजबुरी. मजबुरी यस सर आता म्हणाले मजबुरी असते. कधी कधी दिग्दर्शक आपल्याला काय काय सांगतो आणि आपल्याला काय काय ते करावं लागतं मनात नसताना पण. हो मान्य आहे पण मी काय येडा म्हणून दाढी मिशी चिटकून आलोय. अरे हा माणूस आमचा दिग्दर्शक सर खरंच सांगतो दर 2 एपिसोड नंतर सांगतो लेडीज गेटअप करून या. शपथ सर शपथ सर प्रूफ देतो सर तुम्हाला शपथ. हे बघा सर कसा दिसतो सर मी लेडीज सर ते दिसतो ते मी पचवून पण घेईन एक वेळ पण हे कपडे माझ्या बायकोचे आहेत सर. घरी एवढा मोठा मॅटर होतो सर रोज सॉल्व करावा लागतो. सर बरं झालं तुम्ही आलात बरं वाटलं आमची लोक खुश झालेत. असंच तुम्ही दर 100 एपिसोडला आमच्याकडे येत जा.